निश्चयांचा महामेरू बहुती जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो। या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या संबंधित सगळी परीक्षांची माहिती बघणार आहोत। अनेकदा त्यांच्या संबंधित वारंवार प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो। जरी प्रश्न विचारले नाही तरी सुद्धा ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। त्यांच्या संबंधित आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि अशा प्रकारची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। व्हिडिओ स्किप करू नका, अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे। पहिला मुद्दा तो म्हणजे त्यांच्या जन्मासंबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता। शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला होता, यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे। आणि हा शिवनेरी किल्ला कोठे आहे या संबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये एकूण जे त्यांचे 12 गड किल्ले आहेत ना, त्यांना वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा देण्यात आलेला आहे। 44वा वर्ल्ड हेरिटेज साइट आपल्या देशाचं हे 12 गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा दर्जा। याचा अर्थ हमखास आपल्याला त्यांच्या संबंधित प्रश्न विचारला जाईल। या वर्षी सर्व परीक्षांमध्ये त्यांच्यावर एक प्रश्न येणार म्हणजे येणारच अशा प्रकारची माहिती आहे। मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड या ठिकाणी झाला होता। त्यांच्या निधनासंबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे। आईंचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव होते शहाजीराजे भोसले। या व्यतिरिक्त या चार्टवर सुद्धा अनेकदा प्रश्न विचारला गेलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारला जात असतो की पुढील माहिती कालानुक्रमे लावा किंवा जोड्या लावा संबंधित प्रश्न विचारला जात असतो। एका ठिकाणी वर्ष दिलेलं असतं, एका ठिकाणी तुम्हाला ती सगळी माहिती दिलेली असते आणि अशा प्रकारचे सगळे महत्त्वाचे असे चार्ट या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत। वर्दीचा राजमार्ग जर तुम्ही घेतला नसेल तर घेऊन टाका, जबरदस्त पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये सगळे विषय समाविष्ट केले, जसं की मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता। आणि विशेष म्हणजे एखादा मुद्दा असेल तर सगळा मुद्दा या पुस्तकातून जर तुम्ही वाचला तर गट ब, गट क, गट ड, खऱ्या अर्थाने बघितलं तर हे पोलीस भरतीसाठी पुस्तक बनवलेले। पण मी ज्यावेळेस हे पुस्तक माझ्या हातामध्ये घेतलं आणि वाचायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यामध्ये तुमची कंबाईन या व्यतिरिक्त ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी च्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा होत असतात ना, त्या सुद्धा कव्हर होतील अशा प्रकारचं हे जबरदस्त पुस्तक आहे। घेतलं नसेल तर घेऊन टाका, सध्या ऑफर मध्ये चालू आहे, अमेझॉनवर सुद्धा ते अवेलेबल आहे। 1645 ला स्वराज्य स्थापनेची त्यांनी शपथ घेतली होती रोहिडेश्वर रायरेश्वर मंदिरामध्ये। 1659 मध्ये अफजल खानचा त्यांनी वध केला होता प्रतापगड या ठिकाणी मित्रांनो। 1663 मध्ये शाहिस्ते खानाची म्हणजेच औरंगजेबचा जो मामा आहे ना, त्याची बोटे छाटली होती लाल किल्ल्यामध्ये तिथे येऊन। त्यावेळेस जगाला कळालं होतं की गनिमी कावा काय असतो। 1664 मध्ये सुरतेची लूट केली होती। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 2 वेळा सुरतेची लूट केलेली आहे। त्यामध्ये 1664 ला पहिल्यांदा सुरतची लूट केली होती, दुसऱ्यांदा 1670 मध्ये सुरतची लूट केली होती। 1665 मध्ये पुरंदरचा तह केला होता। यामध्ये 23 किल्ले मुघलांना दिले होते छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजे जयसिंग यांच्यात हा करार झाला होता। 1666 मध्ये आग्रा येथे नजरकैद त्यांना केलं होतं, तिथून त्यांनी 1666 मध्ये त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली होती। 1674 ला राज्याभिषेक त्यांचा झाला होता रायगड या ठिकाणी आणि छत्रपती ही पदवी त्याच ठिकाणी त्यांना मिळाली होती। 1676 मध्ये कर्नाटक मोहीम त्यांनी राबवली होती। 1677 मध्ये सावत्रभाऊ व्यंकोजीशी लढाई व तह त्यांनी केला 6 जूनलाच। ज्या ठिकाणी तुम्ही गोंधळत असता त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची माहिती समाविष्ट केलेली आणि ही माहिती ज्यावेळेस तुम्ही आपलं पुस्तक वाचाल त्यावेळेस ही माहिती अजिबात स्किप करू नका मित्रांनो, फार महत्त्वाची असते। म्हणजे येथे गोंधळू नका, अशा प्रकारचा चार्ट असतो, माहिती असते ती। यामध्ये पहिला मुद्दा तो म्हणजे शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड होती, हे विसरू नका, अनेकदा विचारलं गेलेले। आणि दुसरी राजधानी मात्र रायगड ही होती। बाकी शिवरायांनी 2दा सुरतेची लूट केलेली, 1664, 1670 अशा प्रकारे। बाकी शिवरायांचा 2दा रायगडावर राज्याभिषेक झाला होता। पहिला गागा भट्ट यांच्याकडून, दुसरा निश्चल पुरी यांच्याकडून। यांची नावं लक्षात ठेवा, यावरही प्रश्न विचारले जातील तुम्हाला आगामी काळात। घोडदळात 2 प्रकारचे सैनिक असतात, हे विशेषतः विचारले गेलेले बरं का। तलाठीच्या परीक्षा ज्या असतात ना, TCS आणि IBPS घेत असतात, तिथे जाणून बुजून अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात। बारगीर म्हणजे सरकारचा घोडा त्यांना दिला जात असतो आणि शस्त्रे सुद्धा सरकारद्वारे त्यांना दिली जात असतात। आणि शिलादार किंवा शिलेदार म्हटलं तर स्वतःचा त्यांचा घोडा असतो आणि शस्त्रे सुद्धा त्यांची स्वतः त्यांच्याकडे असतात। बाकी शिवाजी महाराजांबद्दल संकीर्ण माहिती स्क्रीनवर जी तुम्हाला दिसते ही तर फार महत्वाची मित्रांनो। शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यातील लाल महाल या ठिकाणी गेले। त्यांना माता जिजाऊंनी शिक्षण दिलं होतं त्या मूळच्या सिंदखेडा राजा म्हणजेच जे बुलढाणा आहे ना, रामसर क्षेत्राचा दर्जा त्या ठिकाणी त्या लोणार सरोवराला मिळालेला आहे। आपल्या महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळांपैकी एक स्थळ ते आहे, म्हणजे वेटलँड क्षेत्र त्या ठिकाणीचे। बाकी 1656 साली त्यांनी जावळीचा प्रदेश जिंकला म्हणून आदिलशहाने अफजल खानाला पाठवले। प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता मित्रांनो। ती माहिती किंवा त्या संबंधित जी स्टोरी आहे ती जबरदस्त आहे। परंतु या ठिकाणी आपण फक्त परीक्षा माहिती बघतोय जी की तुमच्या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते। खरं म्हटलं तर मी जेवढी माहिती सांगेल छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधित तेवढी कमीच आहे। अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते ते।
त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळतं मित्रांनो. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट नियोजनाने केली होती, ही गोष्ट विसरू नका. प्रत्येक गोष्ट नियोजनाशिवाय सक्सेस मिळत नाही, हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळत असतं. शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यातील लाल महाल या ठिकाणी झाली होती. आत्ताच आपण माहिती बघितली ना, चुकून ठीक आहे, डबल झाली. 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी केली जात असते आणि 6 जूनला शिवस्वराज्य दिन साजरा केला जात असतो. त्याच दिवशी राज्याभिषेक झाला होता त्यांचा मित्रांनो. आणि अष्टप्रधान मंडळ यावर सुद्धा आजपर्यंत 100 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर अष्टप्रधान मंडळामध्ये मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते, म्हणजेच मुख्य प्रधान यांना ओळखलं जात असतं. राज्यकारभार ते चालवत असत. त्यानंतर अजून रामचंद्र मुजुमदार हे अमात्य होते. अमात्य म्हणजे मार्गदर्शक सुद्धा असतात. या व्यतिरिक्त जमा खर्च पाहणे हे सुद्धा त्यांच्याकडे काम होतं. अण्णाजी दत्तो हे सचिव होते मित्रांनो त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये. आज्ञापत्रे तयार करणे अशा प्रकारचे त्यांच्या हातामध्ये कामं होती. त्यानंतर दत्ताजी त्रिंबक वाकनीस नाव लक्षात ठेवा, मंत्री होते. पत्र व्यवहार करणे हे त्यांच्या हातामध्ये होते. सेनापती म्हणजे प्रमुख सेनापती जे आहेत ना, ते म्हणजे हंबीरराव मोहिते होते. सैन्य व्यवस्थापन करणे हे त्यांच्या हातामध्ये काम होतं. आणि रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते मित्रांनो. परराष्ट्र संबंध अशा प्रकारचे ते पाहत असत. आणि न्यायाधीश हे निराजी पंत रावजी हे होते अष्टप्रधान मंडळापैकी एक, ते म्हणजे न्यायाधीश. आणि न्यायदान करणं हे त्यांच्या हातामध्ये काम होतं. आणि मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते. धार्मिक बाबी पाहणे हे अशा प्रकारचे त्यांच्या हातामध्ये महत्वाची बाबी होत्या. आणि बहिर्जी नाईक हे हेर खाते प्रमुख होते. शत्रूच्या गोटात जाऊन गुप्त माहिती काढणे अशा प्रकारचे जबरदस्त काम त्यांच्या हातामध्ये दिलं होतं. यापैकी बघा, तुम्हाला वारंवार विचारला जाणारा मुद्दा तो म्हणजे पंतप्रधानांसंबंधित प्रश्न विचारला गेलेला आहे. त्या व्यतिरिक्त अजून सेनापती यांच्या संबंधित सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. न्यायाधीश यांच्या संबंधित सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि धार्मिक बाबी पाहणे ज्या अष्टमंडळामध्ये जे व्यक्ती होते त्यांच्या संबंधित सुद्धा, म्हणजे पंडित कोण होते तर मोरेश्वर पंडितराव हे यांच्या संबंधित सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि शिवकालीन नाणी यामध्ये शिवराई तांब्याचे नाणे होते आणि होन सोन्याचे नाणे होते. यावर सुद्धा यापूर्वी प्रश्न विचारला गेलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की वारंवार ज्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात असतात किंवा आगामी काळात तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातील अशाच प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि तशा प्रकारे कमेंट सुद्धा करा. आणि संपूर्ण माहिती सांगत असताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर खरंच मला क्षमा असू द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधित बोलणं म्हणजे मी जेवढी माहिती दिली तेवढी कमीच आहे. अशा प्रकारचे त्यांनी कार्य केलेले मित्रांनो त्यांच्या आयुष्यामध्ये. महाराजांच्या आरमारीचे पहिले प्रमुख होते कान्होजी आंग्रे होते. बाकी सागरी किल्ले यामध्ये विजयदुर्ग होतं, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले होते त्यांचे. सिद्धींकडे असलेला जंजिरा सागरी किल्ला शिवाजी महाराज यांनी कधीही जिंकला नव्हता, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि जंजिरा किल्ला जो आहे तो. बाकी शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप असे संत रामदासांनी त्यांच्या संबंधित वर्णन केलं होतं, त्यांच्या संबंधित म्हटलं होतं. छत्रपती राजाराम यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवरायांचे मंदिर बांधले. ते शिवरायांचे एकमेव मंदिर आहे. तेथे महाराजांच्या पायाचा ठसा सुद्धा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. कुठे तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. आणि चौथाई म्हणजे काय असतं तर स्वराज्याच्या बाहेरचा उत्पन्नाचा 25% महसूल, याला चौथाई असं म्हटलं जात असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मन से जीते जीत, मन से हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों पर अधिकार केवल अधिकार है अपना. अपनों की खातिर कुछ आज करना है हमें. अजर अमर कर देना है ये स्वराज्य हमें. तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं.